राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटलाय। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन उभं केले, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण केलं होतं। सध्या दोघांनीही उपोषण सोडलं असलं तरी वातावरण तापलेलंच आहे। अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घटना घडली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या डॉक्टरला काळ फासल्याने परिसरात तणाव निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत। डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळ फासल्याची घटना घडली आहे। मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटे येथील उपोषणाला विरोध केल्यामुळे तोंडाला काळ फासल्याची माहिती येते। मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारक यांनी अर्ज दिला होता। अर्ज दिलेल्या रमेश तारक यांना मराठा संघटनांनी काळे फासलं। झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलंय। धक्कादायक म्हणजे आधी सत्कार केला आणि नंतर काळ फासले। या घटनेमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे। जातीचा विषय आपल्या जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।